पवईमधल्या ओलीस नाट्याला थरारक वळण। 17 मुलांना स्टुडिओमध्ये डांबून ठेवणारा आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर। पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्य ठार, मुलांची सुखरूप सुटका। उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस। भीमा कोरेगाव हिंसाचार संबंधित कागदपत्र सादर करण्याच्या अर्जाला उत्तर न दिल्यानं नोटीस। 2 डिसेंबरपर्यंत माहिती देण्याचे आदेश। निवडणूक आयोगाविरोधात उद्या राज्यातील विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा। मोर्चाची जय्यत तयारी सुरू। राज ठाकरे मोर्चाला लोकल ट्रेनने जाणार, तर विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपचं घरोघरी अभियान। मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम घोळाचा डेमो। ईव्हीएमकडे दुर्लक्ष कराल तर हातात केळं येईल, राज ठाकरेंचा इशारा। निवडणूक आयोगाविरोधातल्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला राज ठाकरे लोकलने येणार। मतदार यादीतील घोळ संपता संपेनात। आता एकाच मोबाईल नंबरवर सापडली 288 मतदारांची नोंदणी। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2 मध्ये आढळली मतदारांची नोंदणी। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ। बच्चू कडू सोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा। तारीख दिल्यामुळे आम्ही समाधानी, बच्चू कडू यांची माहिती। तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन। बच्चू कडू यांच्यासह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल। वाहतूक रोखल्यामुळे लोकांची गैरसोय झाल्याचा ठपका। प्रक्षोभक भाषण केल्याचा सुद्धा ठपका। राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत वाढ। मुंबई, पुणे, नागपुरातील उमेदवारांना 15 लाखांची मर्यादा, तर ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांना खर्च करता येणार 13 लाख रुपये। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित निलंबित फौजदार गोपाळ बदनेकडून 3 पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त, तर प्रशांत बनकरकडे सापडला लॅपटॉप। दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रामकुंड, गोदाघाट परिसरातील धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या पुलांचं सुद्धा ऑडिट होणार। आपत्ती टाळण्यासाठी नाशिक प्रशासनाची विशेष खबरदारी। देशातील सर्व शाळांमध्ये 3री पासून एआय अभ्यासक्रम शिकवला जाणार। शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार। सार्वजनिक हितासाठी एआयचा वापर वाढवण्याचा उद्देश। भारतीय महिला संघाने रचला इतिहास। 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारत पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत। भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय। जेमिमाचं विजयी शतक। आता अंतिम लढत विश्वविजेतेपदासाठी। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली, तर दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केलं अभिवादन। जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन परेडचं आयोजन। न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती। 24 नोव्हेंबरला घेणार शपथ। 14 महिन्यांचा असणार कार्यकाळ। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारतोय महिला दहशतवादी तळ। महिलांना दहशतवादी बनवण्यासाठी चालवला जातोय 15 दिवसांचा कोर्स।